नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी कुठली तरी घटना कोणाला तरी राजकीय लाभ देऊन जाते. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर गुजरातची जी दंगल झाली होती 2002 मध्ये, त्या 2002 मध्ये गुजरातच्या दंगलीचा फायदा गुजरातमध्ये भाजपला मिळालेला असेल, पण त्याचा अतिरिक्त फायदा हा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किंवा बंगालमध्ये सगळ्या पुरोगामी पक्षांना मिळाला. तिथल्या मुसलमानांचं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार किंवा बंगाल इथल्या मुस्लिम मतांचं फार मोठं ध्रुवीकरण झालं आणि भाजप म्हणजे मुसलमानांच्या जीवावर उठलेला पक्ष असा अपप्रचार करून 2002 नंतरच्या अनेक निवडणुका हे पुरोगामी पक्ष ह्या उत्तर भारतामध्ये जिंकत राहिले. घटना गुजरातची होती. बिहारशी त्याचा संबंध काय? गुजरातचे मुसलमान अडचणीत आले असतील, संकटात असतील, मान्य आहे, पण उत्तर प्रदेश, बिहार किंवा बंगालमध्ये त्याचा फायदा काय, कसा काय मिळतो? भाजपला नाही मिळत. तर त्याच्या विरोधातलं जे मत तयार होतं, एका राज्यामध्ये जी काय धार्मिक सामाजिक हिंसेची घटना घडते, त्याचा एक विपरीत प्रभाव इतरत्र ज्या बातम्या पसरतात त्याच्यातून होत असतो. त्याच्यातून होत असतो. बंगालमध्ये, बांगलादेशमध्ये जी काय उठाव झाला आणि तिथल्या हिंदूंवर हल्ले झाले, त्याचा प्रभाव पडून बंगालमध्ये वी वॉन्ट योगी अशा घोषणा देणारे मोर्चे निघाले. सिलिगुडीमध्ये हिंदू जनजागरण मोर्चा निघाला. आता त्याचाच एक प्रभाव आपण हिमाचल प्रदेशमध्ये पडलेला दिसतो. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आहे आणि त्या शिमलामध्ये एक मशीद आहे आणि ती मशीद संपूर्ण अवैध आणि बेकायदा बांधली गेलेली आहे. सगळे नियम कायदे धाब्यावरून बसून बांधली गेली अशी तक्रार होती आणि ती मशीद हटवली जात नाही किंवा बेकायदा बांधकाम पाडलं जात नाही. म्हणून ज्या प्रकारे अचानक शिमल्यामध्ये हजारोच्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले, हा एक फार मोठा सिग्नल आहे. फार मोठा सिग्नल आहे. कारण नुकतंच तुम्हाला माहिती की लोकसभेमध्ये, संसदेमध्ये वक्फ बोर्डाचं एक विधेयक, सुधारणा विधेयक आणलेलं आहे. भारतामध्ये जो वक्फ कायदा आहे, त्या वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाने भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही जमिनीवर आणि मालमत्तेवर बोट ठेवलं की ही जमीन आमची आहे, ही मालमत्ता आमची आहे, तर त्यावर तुम्हाला कुठलाही कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. बाबरी मशीद पाडली गेली आणि बाबरी पाडल्यानंतर तिथे हिंदूंचं देवस्थान होतं, राम जन्मभूमी होती. हा दावा कोर्टात सिद्ध करण्यासाठी 3 दशक कोर्टाची लढाई चालली. देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, पण हिंदूंचं एखादं मंदिर किंवा एखादं स्थान आहे, त्याविषयी दाद मागायची ठरली तर त्याच्यासाठी कुठे जायचं? कोर्टात जायचं. पण मुस्लिम गटाने असा दावा केला की ही जागा, ही मालमत्ता आमची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टात जायला प्रतिबंध करेल. त्या कायद्याचं नाव वक्फ कायदा आहे आणि म्हणूनच त्यात सुधारणा करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतलेली आहे. थोडक्यात ती भूमिका या देशातल्या कायद्याला झुगारून मुस्लिमांना झुकतं माप देणारी जी कायद्याची तरतूद आहे ती हटवण्यासाठी मोदी सरकारने उचललेलं हे पाऊल आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आज जो वक्फ कायदा आहे त्यानुसार जर हिंदूंच्या किंवा बिगर मुस्लिमाच्या कुठच्याही मालमत्तेवर वक्फची मालमत्ता म्हणून मुसलमानांनी दावा केला, तर त्याच्या विरुद्ध दाद मागायची असेल तर ती वक्फ बोर्डाकडे मागावी लागते, ना की कुठल्या न्यायालयात. म्हणजे मंदिर असेल, चर्च असेल, त्याच्या मालमत्तेची दाद कोर्टात मागायची. पण मुस्लिमांनी एखादा दावा केला किंवा एखादी मालमत्ता बळकावली तर त्याच्या विरुद्ध दावा करायला
परत मुस्लिम संस्थेकडेच जावं लागतं. आणि ह्याची जी आजपर्यंत चर्चा झाली नव्हती ती वक्फ कायद्याच्या सुधारणेसाठी ती चर्चा विधेयक आणलं म्हणून ती चर्चा सुरू झाली. त्याचा जनमानसावर किती सुप्त परिणाम होतोय त्याचं उत्तर म्हणून आपल्याला शिमलाच्या अवैध मशिदीकडे बघावं लागतं. यापूर्वी अनेकदा भारतीय जनता पक्षावर हिंदूंच्या भावना भडकवणं, मुस्लिमांविषयी द्वेष निर्माण करणं असे आरोप सतत आणि सातत्याने होत राहिले. पण त्याचा पुरावा कोणी देऊ शकला नव्हता. पुरावा कोणी देऊ शकला नव्हता. पण भाजपला हिंदूंची एकजूट करणं, हिंदूंच्या धार्मिक भावनांचं संकलन करणं हे जितकं प्रयत्न करूनही साध्य झालं नव्हतं तितकं या वक्फ बोर्डाच्या निमित्ताने आणि शिमला मशिदीच्या किंवा बांगलादेशच्या घटनेने आता ते साध्य होताना दिसते. गुजरातमध्ये ज्या प्रकारे दंगल झाली त्या दंगलीने तिथला हिंदू हा इतका सर्द होऊन गेला आणि इतका एकजूट झालाय की परत मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसला सत्तेत येऊ द्यायचं नाही ही खुणगाट गुजरातच्या बहुसंख्य हिंदू मतदारांनी बांधली आहे. त्यामुळे भाजपविषयी किंवा भाजप सरकारविषयी कितीही नाराजी असली तरी जवळजवळ 29 वर्ष भाजप हा सतत तिथली विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक चांगल्या संख्येने जिंकत आला. सलग भाजपची सत्ता तिथे राहिलेली आहे. आज तशीच ठिणगी हिमाचल प्रदेशमध्ये पडलेली आहे. हिमाचल प्रदेश हा आजपर्यंत हिंदू मुस्लिम संघर्षासाठी, भांडणासाठी किंवा हाणामाऱ्यांसाठी कधी चर्चेत आलेला राज्य नव्हतं. हा प्रदेश हा नेहमी शांततेत राहिलेला आहे. पण अचानक तिथल्या एका मशिदीने वादाच्या भोवऱ्यात उडी घेतली आणि ही मशीद पाडली जावी यासाठी ज्या संख्येने हिंदू रस्त्यावर आलाय तो कोणाच्या चिथावणीने आला वगैरे वेगळा विषय. पण एक गोष्ट विसरू नका, एक गोष्ट बिलकुल विसरू नका की ते मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडलं जावं यासाठी काँग्रेसचं जे सरकार आहे, सुखविंदर सुक्खू मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या सरकारमधले एक बलवीर नावाचे मंत्री या मशिदीला पाडलं जावं म्हणून उपोषणाला बसले. थोडक्यात तुमच्या हिमाचल प्रदेशमध्ये जो काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष त्यातले एक मंत्री सुद्धा या वक्फ कायद्यानंतर हळूहळू करत हिंदू बनलेले आहेत. याचं कारण त्यांना हिंदू मतावर निवडून यायचं आहे. हिंदू मतावर निवडून यायचं असेल तर मग हिंदूंच्या विरोधात बकवास करून आणि मुस्लिम धार्जिणं धोरण पत्करून आपण परत निवडून येणार नाही या भीतीमुळेच एक मंत्री सुद्धा भाजपच्या भाषेत बोलायला लागलाय आणि भाजप सारखी कृती करायला लागलाय. सुखविंदर सुक्खू काय बोलतात, दिल्लीतले काँग्रेसचे प्रवक्ते काय बोलतात बाजूला ठेवा. हिमाचल मधले काँग्रेसचे नेते मंत्री काय बोलतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या 100 पैकी एक माणूस जरी अवैध मशिदीचं बांधकाम पाडलं पाहिजे म्हणून उपोषण करत असेल तर हिमाचलचा काँग्रेस पक्ष आता हिंदुत्वाकडे वळायला लागलाय आणि त्याला वळवणारा कोण असेल तर ती हिमाचलची हिंदू जनता आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हिमाचलमध्ये असा प्रकार होतो त्याचा प्रभाव लगतच्या हरियाणा या राज्यावर सुद्धा पडणार याविषयी मनात शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून मी म्हटलं की हिमाचलची शिमल्याची बेकायदा अवैध मशीद ही भाजपसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. बंगालमध्ये आपण बघितलं, बांगलादेशची प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली. अनेक राज्यामध्ये बांगलादेश मधला हिंदू विरोधी हिंसाचार जो आहे त्याने लोक
अस्वस्थ झालेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जर काँग्रेसला आपण तारलं लोकसभा निवडणुकीत, आपल्यामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्या, या भूमिकेत मुस्लिम समाज हा काँग्रेसवर अधिकाधिक उमेदवार मुस्लिम उभे करण्यासाठी दबाव आणत असेल, तर दुसऱ्या बाजूला काउंटर पोलरायझेशन सुरू होतं, प्रतिध्रुवीकरण सुरू होतं. मी यापूर्वी एक गोष्ट सांगितलेली आहे. 2012च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 68 मुस्लिम आमदार ह्या वेगवेगळ्या पक्षातून निवडून आले आणि त्यामुळे जो मतदार अस्वस्थ झाला होता त्याने 2014 मध्ये लोकसभेमध्ये एकही मुस्लिम खासदार उत्तर प्रदेशातून निवडून जाणार नाही असं मतदान केलं, हे विसरू नका. ज्या प्रकारे राहुल गांधी हिंदूंच्या विरोधात बोलतायत, हिंदूंमध्ये जाती जातीची फूट पाडायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातीवाद भडकवला जातोय आणि हिंदूंच्या मताची विभागणी करायची आणि त्यातल्या एक दोन जाती आपल्या बरोबर घेऊन मुस्लिम एक गठ्ठा मतांच्या बळावर हिंदूंना किंवा हिंदुत्ववादाला पराभूत करायचं, ही जी सेक्युलर लिबरल आणि काँग्रेसची रणनीती आहे, तिच्या विरोधात आता काँग्रेसमध्ये सुद्धा ठिणग्या पडू लागल्या. शिमल्याची अवैध मशीद पाडण्यासाठी काँग्रेसच्याच एका मंत्र्याने थेट उपोषणाला बसणं आणि पाठोपाठ हजारोच्या संख्येने हिंदू समाजाने रस्त्यावर उतरणं. बांगलादेशमध्ये असेच कोंडी झालेले हिंदू लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरले. लक्षात घ्या, का उतरले? आजपर्यंत हे चित्र आपण बांगलादेशमध्ये बघितलं नव्हतं आणि आजपर्यंत असं चित्र आपण शिमल्यामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये किंवा हिमाचल काँग्रेसमध्ये बघितलं नव्हतं. हे पहिल्यांदा होते. आणि जेव्हा असं काही होतं, गुजरातमध्ये हिंदू पहिल्यांदा दंगलीत हिंसेने तोंड द्यायला उतरला आणि तरी सुद्धा काँग्रेसचे नेते हे हिंदू विरोधात बोलत राहिले, मुस्लिमांचं समर्थन करत राहिले. त्याचे परिणाम आज सुद्धा गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष भोगतोय. उत्तर प्रदेश, बिहार किंवा बंगाल इथे गुजरातसाठी मोदींचा बागुलबुवा करत गेले सेक्युलर पुरोगामी पक्ष. त्यामुळे त्या राज्यामध्ये भाजपला हिंदुत्ववादी म्हणून प्रतिसाद मिळायला लागला. ही गोष्ट आज सिमल्याच्या बेकायदा मशिदीच्या वादामध्ये विसरता कामा नये. कुठेतरी कोपऱ्यात एक गोष्ट घडते, पण त्याचे परिणाम वाढत जातात. एक काळ असा होता की मोदींचा जमाना होता विरोधी पक्षांसाठी, की मोदीला दिसेल तिथे ठोकत राहा. आज मोदींच्या जोडीला योगी नावाचं आणखीन एक पात्र येऊन उभं राहिलेलं आहे. मोदींनी उत्तर प्रदेशात बुलडोजर चालवून माफियांना सपाट करून टाकले आणि मुस्लिम आक्रमक गुंड होते त्यांना पळता भुई थोडी केली. त्याचा प्रभाव संपूर्ण भारताच्या जनमानसावर होतोय. आणि आता सुद्धा शिमला अवैध बेकायदा मशिदीला पाडण्यासाठी बुलडोजर हवा, बुलडोजर हवा ही मागणी लोक करायला लागले. त्या तरुण महिला डॉक्टरच्या वर अत्याचाराच्या विरोधात जेव्हा बंगालमध्ये लोक रस्त्यावर उतरले, निदर्शनं करायला लागले, ममता सरकार विरुद्ध निदर्शनं करायला लागले, तेव्हा त्यातून सुद्धा वी वॉन्ट योगी या घोषणा आल्या. त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. योगी म्हणजे गुन्हेगारी भुईसपाट करतो, त्यांची घरदारं भुईसपाट करतो, हिंदूंना सुरक्षित करतो. ही जी योगींच्या प्रतिमा निर्माण झालेली आहे, ती मोदींच्या जोडीला जेव्हा उभी राहते, तेव्हा अधिकाधिक मुस्लिम धार्जिणं बोलणं किंवा हिंदू विरोधात बोलणं काँग्रेसला किती भविष्यात महागात पडणार आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. मी तर म्हणेन आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. हरियाणा आणि तुमच्या जम्मू काश्मीरच्या निवडणुका आहेत. त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्र, झारखंड, दिल्लीच्या निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुका होत असताना ज्या प्रकारे उत्स्फूर्त मत काय ते लोक
शिमल्यामध्ये रस्त्यावर उतरले एक अवैध मशीद पाडण्यासाठी. ती उत्स्फूर्तता जर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवली गेली, मतदानात दाखवली गेली, तर निवडणुकीत किती मोठा चमत्कार घडू शकतो हे लक्षात घ्या. मी दोन्ही बाजूंना सावध करतोय, दोन्ही बाजूंना सावध करतोय. एकदा ते लोक मैदानात उतरले तर काय करतील लक्षात घ्या. मी म्हणून तुम्हाला 2012 विधानसभा आणि 2014 लोकसभा उत्तर प्रदेशचे आकडे सांगितले. आणि त्यात पुन्हा शेफारलेले काही मुस्लिम नेते ज्या प्रकारे हिंदू विरोधी विष ओकण्याचा आणि विष कालवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे हिंदूंचं ध्रुवीकरण होण्याला फार मोठा हातभार लागणार आहे. आणि तो हातभार लागला नसता तर शिमल्यामध्ये एक बेकायदा मशीद पाडण्यासाठी इतके हजारोनी हिंदू रस्त्यावर उतरले नसते. शिमला हे छोटं शहर आहे, निमुळते अरुंद रस्ते आहे. तिथे जेव्हा हजारो लोक उतरतात तर मग उर्वरित भारतामध्ये कुठच्या प्रकारचा पडसाद उमटू शकतो, कसली प्रतिक्रिया उमटू शकते, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीनंतर कोमेजलेल्या किंवा मरगळलेल्या भाजपसाठी शिमल्याची घटना ही एक सुवर्ण संधी असू शकते. अर्थात मी खात्रीपूर्वक सांगतो की शिमल्यामध्ये ज्या प्रकारे हिंदू रस्त्यावर उतरले आणि काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसच्या मंत्र्याला सुद्धा उपोषण करायला लागलं, यामागचा बोलविता धनी हिमाचल प्रदेश मधला भाजप असणार हे वेगळं सांगायला नको. पण जर हिमाचलमध्ये विरोधी सत्ता असताना, काँग्रेसची सत्ता असताना इतका दबाव भारतीय जनता पक्ष हिंदू समाजाकडून निर्माण करून घेऊ शकतो, तर हरियाणा असो, महाराष्ट्र असो, छत्तीसगड असो, या राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला काय करायचे हे वेगळं सांगण्याची गरज उरत नाही. हिमाचल मधल्या गोष्टीचं राजकारण जर भाजपने हरियाणा, झारखंड, महाराष्ट्रात करायचं ठरवलं तर मग पुरोगामी जे पक्ष आहेत महाराष्ट्रातले, जे हिंदुत्व विरोधी पक्ष आहेत, त्यांना पळता भुई थोडी करणं अवघड जाणार नाही, अवघड जाणार नाही. त्यांना हळूहळू करत हिंदुत्वाच्या बाजूने यावं लागेल. जसा हिमाचलचा मंत्री अवैध मशीद पाडण्यासाठी उपोषणाला बसला, तसं विशाळगड असेल किंवा आणखीन कुठच्या गोष्टी असतील हिंदूंच्या, त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी यांना सुद्धा आपलं हिंदू अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदुत्वाच्या बाजूने उभं राहायला लागेल. आणि अल्टिमेटली तो रस्ता भाजपच्याच दिशेने जातो. म्हणून मी म्हटलं की शिमल्याची अवैध मशीद ही भाजपसाठी महाराष्ट्रात आणि हरियाणात सुद्धा सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे. बघू काय होतं पुढे मित्रांनो. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.